नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट आली आहे, ज्याच्यात सांगण्यात आले की पुढील 5 दिवस हे राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आहे। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की पुढील 5 दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत। तर आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायचे की पुढील 5 दिवस हे राज्यासाठी अत्यंत धोक्याचे का आहेत, याचा प्रभाव कोणत्या विभागात कशा पद्धतीने राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता ही पुढील 5 दिवसात आहे आणि आपल्या जिल्ह्याचा याच्यात समावेश आहे अथवा नाही। आपल्याला यावरून समजलं असेल की हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की 2 कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता पुढील 5 दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आहे। मग पुढील 5 दिवस हे राज्यासाठी कशा पद्धतीने धोक्याचे आहेत आता तुम्हाला सांगतो समजावून। बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं तीव्र क्षेत्र हे निर्माण झाले आणि आता ढगांचा जो ताफा आहे तो महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मराठवाड्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू झालाय। दक्षिण विदर्भ आणि पूर्व विदर्भ इथं सुद्धा जोरदार पाऊस सुरू झालाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोकण विभागातील दक्षिणेकडील जे जिल्हे तिथं सुद्धा जोरदार पाऊस झालाय सुरू। आता अशा पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पुढील 5 दिवस राज्यातील कोणत्या विभागात कशा पद्धतीने पाऊस हा कोसळू शकतो। सध्या जो या ठिकाणी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाला, तर याच्या प्रभावामुळे आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अकोल्याचा व वाशिमचा बराचसा भाग, त्याच्यानंतर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर व जालना ही जिल्हे आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यात सुद्धा आपल्याला अतिवृष्टी ही काही भागात दिसू शकते। त्याच पद्धतीने मध्यम ते जोरदार पाऊस सोलापूर आणि सांगलीच्या भागात होऊ शकतो आणि कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये मात्र आपल्याला अत्यंत जास्त पाऊस हा घाटमाथ्यावर दिसू शकतो। आता बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा जो पट्टा आहे, जो क्रमांक 1 आहे, त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला कधीपर्यंत दिसणार आहे, तर याचा प्रभाव 17 ऑगस्टपर्यंत राहणार आहे। त्याच्यानंतर 18 ऑगस्ट पासून या ठिकाणी कमी दाबाचा जो पट्टा आहे याचा दुसरा आवर्तन सुरू होईल, म्हणजे दुसऱ्या नंबरचा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरातून ढगांचा ताफा घेऊन आपल्या पावन मायभूमीत प्रवेश करणार आहे। याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आता याचा जो प्रभाव आहे हा पहिल्या असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यापेक्षा अधिक असणार आहे आणि याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रभर दिसणार आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र या 5ही विभागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार। मी उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश याचा समावेश केलेला आहे। फक्त 17 ऑगस्टपर्यंत कसं आहे की उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत म्हणजे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथं पाऊस हा हलका ते मध्यम राहणार आहे, काही ठिकाणी अति जास्त पाऊस होणार आहे। म्हणजे पावसाची तीव्रता मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अधिक असणार आहे। परंतु 18 ऑगस्ट पासून जो पाऊस सुरू होणार आहे तर तो 20-21 ऑगस्टपर्यंत जो सुरू राहणार आहे, तर त्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे नाशिक, धुळे, नंदुरबार आणि त्याचबरोबर जळगाव, त्यानंतर बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा इथं अत्यंत जास्त पाऊस होणार आहे 17-18 ऑगस्टच्या नंतर दुसऱ्या आवर्तनात। आणि पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, अहिल्यानगर याच्यावरती जो प्रभाव आहे तो सुद्धा आपल्याला 18 ऑगस्ट नंतर जास्त दिसणार आहे। म्हणजे जर विचार केला आपण तर हा जो पाऊस आहे तो सर्व राज्यभर कोसळणार आहे आजपासून पुढील 5 दिवस। पण सुरुवातीला पावसाची तीव्रता मराठवाडा, विदर्भ
आणि कोकणातील दक्षिण भागात अत्यंत जास्त आहे. 18 ऑगस्टपासून ही तीव्रता उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व खानदेशातील जे जिल्हे तिथं वाढणार आहे. तर याच्यामुळे पुढील 5 दिवस राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस दिसणार आहे. काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आणि जे मी जिल्हे सांगितले, ज्यात आपण बघितलं आता की रत्नागिरी, रायगड, त्यानंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, हिंगोली, त्यासोबत लातूर, धाराशिव, यवतमाळ, नागपूर, वर्ध्याचा काही भाग, अकोला, वाशिमचा थोडाफार भाग आणि चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इथं मात्र जर पुढील 5 दिवसात अतिवृष्टी झाली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे शेतातील कामं अवश्य करा, पण पुढील 5 दिवस अत्यंत जास्त पाऊस आहे म्हणून जीव जोखमीत घालून कामं करू नका, एवढीच आपल्याला कळकळीची विनंती. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील. तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत करतो. खूप खूप आभार.